नमस्कार. आज आम्ही आलतो मंदिरामध्ये. या मंदिरामध्ये आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही या मंदिरामध्ये आलतो. पण त्या दिवशी खूप म्हणजे खूप गर्दी होती. आम्ही बाहेरच दर्शन करून गेलो. मग आज आलतो या मंदिरामध्ये आणि ते साईडला खरंच खूप म्हणजे खूप छान झाडे लावलेली होती. आत मंदिरामध्ये आलो, छान दर्शन वगैरे करून घेतले. तुम्हाला दिसतच असेल इथे महादेवाची पिंड आहे आणि बाकीचे पण देव आहेत सगळे. इथे खूप म्हणजे खूप शांतता होती. मंदिरातली शांतता वेगळीच असते आणि मन पण प्रसन्न होते. देवाचे दर्शन केले आणि कोणत्या कोणत्या साईडला मूर्त्या आहेत ते पण बघितले. नंतर बाहेर आलो. इथे हे रिचाचं मोर बघायचं चालू होतं आणि हे बाहेर एक मूर्ती होती राधाकृष्णाची. नंतर गेलो पलीकडे, एक छोटंसं मंदिर होतं आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क पण आहे तिकडे. आणि त्या पार्कच्या अलीकडेही आणि इथे आहे ही महादेवाची मोठी आणि छान अशी मूर्ती. ही व्हिडिओमध्ये छान दिसतेच, पण अशी पण एवढी भारी दिसते ना जवळून. खरंच खूप म्हणजे खूप छान वाटते बघायला. तिथे थोडे व्हिडिओज फोटोज काढले आणि नंतर रिचाला पार्कमध्ये घेऊन गेलो खेळायला. थोडा वेळ रिचाला पार्कमध्ये खेळवले. पलीकडे ते मंदिर दिसते, त्याच मंदिरामध्ये जायचं होतं आपल्याला. अरे 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 हे हरिण बघा किती छान दिसते. त्या मंदिरात सगळ्या देवींच्या मूर्त्या होत्या. त्यातील मला तर एक दोनच ओळखू आल्या आणि याचं नाव आहे राणिका तलाव. त्या तलावामध्ये आता पाणी खूप म्हणजे खूप कमी झालेलं आहे. पहिले हे भरलेलं होतं म्हणे. कोणत्या कोणत्या देवीच्या मूर्त्या आहेत ते बघितलं. ह्या 4-5 होत्या आणि इकडे हे पण मला वाटतं राधाकृष्णच आहेत आणि हे आपले शिर्डी साईबाबा. हे युनिटची मंदिरं आहेत, त्यामुळे जास्त व्हिडिओज काही घेता येत नाहीत. तरी पण मी शॉर्टमध्ये घेतलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.